नाशिकमधल्या IT कंपनीतल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आरोपी तानिश शेखनं पहिलं लग्न लपवून तरुणीवर अत्याचार केल्याचा पीडिता आरोप करते। कॉलेजमधील ओळख होती आणि याच ओळखीचा गैरफायदा घेत जाळ्यामध्ये अडकवल्याचा दावा या पीडितेनं केलेला आहे। जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान अत्याचार झाल्याचा दावा सुद्धा तिनं केलाय। दानिश शेख, तौसिफ अख्तर आणि निदा खान यांच्यावरही गंभीर आरोप आहेत। हिंदू धर्मासंदर्भात चुकीची माहिती देत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे। ऑफिसमध्ये विनयभंग केल्याचा सुद्धा आरोपी तौसिफ अख्तरवर आरोप आहे। IT कंपन्या असलेल्या ठिकाणी प्रशासनासोबत संपर्क साधणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तरुणींसोबत चुकीचं घडत असेल तर कारवाई होणार, तटकरे यांनी हा इशारा दिलाय। नाशिकमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलेलं आहे। या प्रकरणाची माझ्याकडे आणखीन सविस्तर माहिती नाही, पण जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल आणि मला खात्री आहे की नाशिकचं पोलीस प्रशासन सुद्धा याच्यावर या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल। आणखीन महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून सुद्धा IT क्षेत्रातील काही या महिलांसोबत जर काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत मी सुद्धा संपर्क करून त्यामध्ये आणखीन काही कडक कारवाई करता येतील या संदर्भामध्ये आमच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येतील।